बोला की दादा. हे घे तुमचं लाईट बिल. पण तुमच्या मीटरमध्ये काय तर गडबड आहे बरं का. कसं काय? कसं काय म्हणजे 2 महिन्यात फक्त 2च युनिट पडल्यात. अहो दादा, ते 2 युनिट सुद्धा जास्त झाले. आम्ही फक्त मेणबत्ती हुडकायला लाईट चालू करताव. ऐक ना, मला गोव्याला जावंच लागणार आहे. कुणासोबत जायचंय? 40 लेडीज येतात त्यांनी. 40 लेडीज मध्ये तुमचं काय काम आहे? तुम्ही जेंट्स आहेत ना, तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का? तुमच्या डोक्यावर परिणाम हो, माझा कार्टा मला न सांगता पापाची परी घेऊन आला. तिला म्हटले सकाळी म्हशींना चारा खायला घाल, तर म्हशींच्या तोंडाचा फेस बघून म्हणते सासूबाई म्हशी अजून ब्रश करत आहेत. होय, आज मी लय आनंदात आहे. का ग, काय झालं? मला वाटायला लागलंय माझं 1 किलो वजन कमी झालंय. अगं येडे, आज मेकअप केली नाहीस तू म्हणून तुला वाटत असेल 1 किलो तुझं वजन कमी झालंय असं. तुमचं दुसरं लग्न झालंय का? नाही बाबा, कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून? अगं लकी म्हणजे नशीबवान, तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी आणि तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. अगं तुझा वाढदिवस येतोय, तुला काय गिफ्ट पाहिजे सांग. मला गिफ्ट काय नको, कुठेतरी फिरायला घेऊन चला. कुठं जायचं नुसतं लोकेशन सांग. कुठेतरी डोंगर दर्या बघायला जाऊया की. एवढं घाबरायला काय झाले? आपल्या लग्नाला 15 वर्ष झाली. तुम्हाला ढकलून देणार नाही मी तिथनं. मला रिस्कच घ्यायचं नाही अजिबात. इथंच कुठेतरी नाक्यावर जाऊन वडापाव खाऊन येऊया. सुने, बायका लय विचित्र असतात. का हो, काय झालं? तयार होण्यासाठी पार्लरला जातात आणि पार्लरला जाण्यासाठी तयार होतात. मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत. तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळ यायची? हा, लांबून येणारच. जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस. कशी दिसते मी? प्रियंका चोपडासारखी. खरंच का? क्रिश पिक्चर मधली का डॉन पिक्चर मधली? बर्फी पिक्चर मधली. अगं बायको, तुला सरड्याची भीती नाही वाटत? मला नाही भीती वाटत सरड्यांची, कारण माझं लग्न सरड्यांच्या खानदानीत झालंय. सासू पोराला बघून रंग बदलते आणि नवरा तर अख्ख्या खानदानीला बघून रंग बदलतोय. क्या मुस्कुरा